जय भीम. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे महाराष्ट्र सरकारने 1 तारखेपासून मराठी सक्तीची केलेली आहे आणि हे रिक्षा चालक जे आहेत ते याला विरोध करतात. विरोध करण्याचं कारण काय की त्यांना येत नाही. पुढच्या 10-10, 15-15 वर्ष महाराष्ट्रात राहून जर तुम्हाला मराठी येत नाही तर मग आम्ही काय बोलणार? आम्ही समजू शकतो जर एखादा जर माणूस आत्ता आला आहे, 6 महिने झाले, 2 महिने झालेले आहेत, तो जर आला आणि तो जर बोलेल की मला मराठी येत नाही, ठीक आहे, त्याला तेवढा वेळ देऊ शकतात. पण तुम्ही 10-10, 15-15 वर्ष राहून जर तुम्हाला साधी बेसिक काम चालव मराठी जर नाही येत तर अवघडच आहे ना. विषय हा नाही का मराठी येत नाही, विषय हा आहे की मराठी बोलायची नाही आहे. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जर मराठीला, त्या भाषेलाच तुम्ही, त्या राज्याच्या भाषेला जर तुम्ही विरोध कराल तर मग ह्या गोष्टी होणार. मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करतो. मी रिक्षामधून ओलामधून चाललेलो आणि तो जो ओलाचा ड्रायव्हर होता फोर व्हीलरचा तो यूपीचा होता. तर असा विषय चाललेला, तर मी त्यांना विचारलं की असं का होतं की यूपीची लोकं ह्या भाषेला किंवा थोडे आरेरावी करतात किंवा या मराठी भाषेला विरोध वगैरे करतात. तर त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला. किती बरोबर किती चुकीचं आपण त्याच्यात नाही जाणार, जस्ट मी शेअर करतो. तो मला बोलतो की जास्त करून जे यूपी बिहारची लोकं आहेत ते ठाकूर असे हे असतात आणि त्यांना त्यांचा हुकूम चालवण्याची सवय असते. इथं महाराष्ट्रात येऊन त्यांना तसंच वागायचा ते प्रयत्न करतात आणि त्या चक्करमध्ये हे सर्व करतात. आणि मग मी त्यांना बोललो की ते त्याच चक्करमध्ये लोकं इथं मार खातात. आता मारण्याला मी समर्थन नाही करणार, नक्कीच नाही करणार. पण तुम्ही ज्या राज्यात राहता, ज्या राज्यात तुम्हाला पोचतो आहे, ठीक आहे, तिथलच्या भाषेचा सन्मान हा आपण केलाच पाहिजे आणि करावाच लागेल. यात कोणाचं ब कडं चालणार नाही. तिथं तुम्ही जर आम्हाला बोलाल की नाही बाबा मला थोडी तोडकी मराठी येते, मी अशी बोलेल, चालेल. असं नाही की तुम्ही एकदम फ्लुएंट मराठी बोला. आम्हालाही फ्लुएंट मराठी येत नाही, पण आम्ही बोलणारच नाही. आमच्यामुळंच महाराष्ट्र चालतो आहे, आम्ही असू तरच महाराष्ट्र चालणार. हे सर्व तुम्ही तुमच्या घरी ठेवा किंवा यूपी बिहारला जिथून आला तिथंच जा. आणि शक्यतो यूपी बिहारच्याच लोकांना, कारण की हा जो मुजोरपणा हा त्यांच्यातच आहे. मला तर आता असं वाटतं की काय त्या लोकांच्यामुळं बाकीच्या लोकांमध्ये पण तेवढी मुजोरी यायला लागली. पण जर आता त्यांनी 4 तारखेला बंद पुकारलेला आहे आणि ते बोलतात की आम्ही मराठी बोलणार नाही, आम्ही विरोध करतो. 15 लाख लोक एकत्र आलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे की त्या 15 लाखांनी सरळ आपल्या बॅगा भराव्यात आणि आपापल्या राज्यात निघून जाऊ. इथं राहायचं आहे तर मराठी ही आलीच पाहिजे आणि त्याला दुसरा पर्याय नाही. दुसरी गोष्ट, आता याच्यात राजकारण आहे का? राजकारण नक्कीच आहे. लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये राजकारणाशिवाय काहीच होत नाही. इथे जोपर्यंत राजकारणाला एखादा काय बोलतात एक फायदा दिसणार नाही, कोणीच येणार नाही. पण हा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर राजकारण थोडं बहुत होतही असेल तर माझ्यासारखा त्याला विरोध नाही करणार. कारण की मराठीचा जो आग्रह आहे हा खूप वर्षापासूनचा आहे. तो की काल परवा जन्माला आला आहेत आणि लोकं बोलतात असं नाही आहे. नक्कीच आता लोकांनी ती गोष्टी जास्त मनावरती घेतलेल्या आहेत. त्यामुळे तो विषय आता वाढलेला आहे. मी चेन्नईमध्ये होतो त्यावेळेस मी तुम्हाला माझं एक हे सांगतो. चेन्नईमध्ये एक जागा आहे, चेन्नई सेंट्रल. जसं आपलं मुंबई सेंट्रल आहे तसं तिथं चेन्नई सेंट्रल आहे. आणि तिथं टी नगर म्हणजे त्यागराज नगर म्हणून एक त्या जागेचं नाव होतं. तिथं मी काही कामानिमित्त गेलेलो. जवळजवळ 1.5-2 महिने होतो. 1.5-2 महिन्यामध्ये मी बघितलं, जे तमिळ आहे ना ते तुमच्याशी कधीच हिंदीत बोलणार नाही, कधीच नाही. म्हणजे आम्ही जेवढा प्रयत्न केला त्याच्यात लिटरली ते तोडकी-मोडकी इंग्लिश बोलतील, पण ते हिंदीत तुमच्याशी बोलणार नाही. ते त्यांच्या भाषेला हे करतात. जे बाहेरून आलेले जे आहेत ना, यूपी बिहार आणि बाकी राज्यातून, ती लोकं हिंदी बोलतात. सो मी काय केलं, मी तिथं गेलेलो तर माझे काही तमिलियन मित्र होते. मी त्यांच्याकडून थोडे 2-3 शब्द शिकलो. म्हणजे जसं की एक शब्द आपण विचारतो ना की तू चाय वगैरे पिला का काय, तर तिथं तो शब्द होता की चाय कुडेची मुळे चाचा. मे बी माझी प्रोनाऊन्सिएशन चुकीचे असतील आत्तासुद्धा, कारण की 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेस पण त्यांना खूप चांगलं वाटायचं की अरे हा महाराष्ट्रात येऊन आमची भाषा बोलतो. तात्पर्य एवढंच की आपण ज्या राज्यात गेलो, ज्या राज्यात आपण आहोत, त्या राज्याचा आदर केला पाहिजे, त्या राज्याच्या भाषेचा आदर केला पाहिजे, तिकडच्या लोकांचा आदर केला पाहिजे. आणि मी फक्त 1.5 महिना ते 2 महिने होतो तरी मी 4 शब्द शिकून बसलेलो. आता इथं आलेले जे यूपी बिहारी आहेत ते 10-10 वर्ष राहतात, त्यांना मराठी नाही यावं.
विषय हा नाही का आम्हाला येत नाही, विषय हा आहे का आम्हाला करायचं नाही. आणि जर तुम्हाला करायचं नसेल तर आपला बाजाबोजा बांधायचा आणि निघायचं. त्याच्यात कोणीही एक काही बोलणार नाही तुम्हाला. आणि सरळ जसं आपण बोलतो ना 90च्या स्पीडने निघायचं, थांबायचं नाही. आणि जर तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही नसलं का महाराष्ट्र चालणार नाही, ही भाबडी समज आहे तुमची, काही गरज नाही, निघू शकता तुम्ही. ज्यांना जसं काम चालवायचं आहे ते तसं चालवतील, तुमची काही गरज नाही. आणि जर तुम्ही प्रयत्न करतायत मराठी बोलायला तर नक्कीच तुमचं स्वागत आहे. प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो खरंच खूप चांगला आहे. मी त्याला पूर्ण समर्थन देतो. आणि मला असं वाटतं की हा आत्ता काही लोकांना चुकीचा वाटेल, पण पुढे जाऊन त्याचं महत्त्व कळेल. राहिली गोष्ट, जी लोकं इथं राहण्याचे इच्छुक आहेत आणि जे प्रयत्न करण्यासाठी आहेत, तर त्यांचं नेहमीच स्वागत असेल. वेळ काळ जे पाहिजे ते, तुम्ही 15-15 वर्ष राहिलेत आणि आता जर तुम्ही बोलाल की आम्हाला येत नाही आणि आम्ही करणार नाही तर गोंधळ. पण जर तुम्ही आम्हाला हे बोलाल की नाही आम्ही शिकणार आहोत आणि आम्हाला वेळ लागेल, तर मला नाही असं वाटतं का दुसरं कोणी तुम्हाला नाही बोलेल. माझी स्वतःची मैत्रीण UPची असताना ती इतकी सुंदर मराठी बोलते की आम्हाला लाज वाटते तिच्यासमोर. सो ही इथं इच्छाशक्ती किती आहे तुमची त्याच्यावरती आहे. विषय हा नाही का येतो की नाही, तुमची इच्छाशक्ती किती आहे शिकण्याची त्याच्यावरती येईल. बाकी तर आता 4 तारखेला मजा येणार आहे. आपण नक्कीच बघू. मला असं वाटतं की लोकांनी ह्या विषयाला महत्त्व दिलं पाहिजे. कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस आपल्या भाषेला दुय्यम स्थान देणं किंवा जर कोणी आलं आणि आपल्याबरोबर हिंदीमध्ये बोललं तर आपण त्याच्यावर हिंदीमध्ये बोलणं, मला असं वाटतं की हे नाही झालं पाहिजे. सो यापुढे आपण नक्कीच हा प्रयत्न केला पाहिजे की आपण मराठीमध्येच बोललं पाहिजे. बघू आता 4 तारखेला कसं होतं आहे. थँक्यू.